महामार्गावर ट्रकची टेम्पोला धडक, सावरखेडा गावाजवळ अपघात। या अपघातात 2 जण गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प। हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सावरखेडा गावाजवळ अपघातग्रस्त ट्रकला पाठीमागून आयशर टेम्पोने धडकला, तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। परिसरातील वाहन चालकासह शेतकऱ्यांनी जखमींना टेम्पोच्या बाहेर काढत रुग्णालयात दाखल केलं। अपघाताच्या घटनेमुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक व्यवस्था थांबलेली होती। तर हिंगोली नांदेड महामार्गावर ट्रकने टेम्पोला धडक दिलेली आहे, तर सावरखेडा गावाजवळ हा अपघात झालेला आहे। या अपघातात 2 जण गंभीर जखमी असल्याचं समजतंय, तर त्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे, तर त्यांच्यावर आता सध्या उपचार सुरू असल्याचं समजतंय। अपघातामुळे काही काळ वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली होती। हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सावरखेडा गावाजवळ हा अपघात झालेला आहे। अपघातग्रस्त ट्रकने पाठीमागून ट्रकला आयशर टेम्पोने धडक दिली। या घटनेत 2 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। दिनेश, हा भयंकर अपघात घडलेला आहे, अपघातात 2 जण जखमी असल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती आहे? कशा पद्धतीची प्रकृती आता सध्या या 2 जणांची आहे? नक्कीच किरण, काल हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर सावरखेडा म्हणून एक गाव आहे, त्या गावाच्या रस्त्यावर ट्रकला पाठीमागून आयशर टेम्पोने धडक दिली आणि 2 जण त्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। परिसरात त्यावेळी वाहन चालकासह शेतकऱ्यांनी जखमींना टेम्पोच्या बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले। एक सामाजिक बांधिलकी जपत या रुग्णांना जे आहे ते शेतकऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं आणि अपघाताच्या घटनेमुळे काही काळ येथील वाहतूक देखील ठप्प झाली होती। त्यामुळे पाठीमागून आयशरला या 2 जणांनी येऊन धडक दिल्यामुळे ते 2 गंभीर जखमी झालेत आणि आता रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। किरण, अगदीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।